अळूच्या वड्या कोणाकोणाला खायला आवडतात. तर मला तर खूप आवडतात आणि आमच्याकडे नेहमीच या पद्धतीनं या वड्या बनवल्या जातात. वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून अशा मऊसूत राहतात. कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा चिंचेचं पाणी वगैरे असं काही न वापरता मस्त अशा या वड्या बनवून तयार होतात. अगदी सोडासुद्धा इथं वापरलेला नाही आहे आणि तुमच्या लक्षात येईल की वड्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत. तर याच वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूयात. इथं ही देशी अळूची पानं घेतलेली आहेत. ही अशी मीडियम साईजची असतात, खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाहीत. तर अशा पद्धतीची ही अळूची पानं सगळी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. त्यानंतर इथं 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. कोथिंबीर थोडीशी घेतली आहे. आता सगळ्यात अगोदर तर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओवा, जिरे, लसूण आणि कोथिंबीर घालून ह्याचं छान वाटण बनवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथं 2 कप इतपत मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. कारण अळूची पाणी मी भरपूर घेतलेली आहेत आणि काही छोटी काही मोठी आहेत, त्याच्यामुळं पीठ भरपूर लागणार आहे. आता तुमच्याकडं पानं कितपत आहेत त्याच्यानुसार पीठ घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तर इथं बघू शकताय अळूच्या पानाच्या पाठीमागे हे जे देठ असतात ना, तर ते देठ काढून घ्यायचे म्हणजे पीठ व्यवस्थित लावता येतं आणि त्याचबरोबर अळूची जी काही म्हणजे सुरळी आहे, तर ती सुरळीसुद्धा अगदी छान व्यवस्थित आपल्याला करता येते. तर आता हे सगळ्या देठं तर काढून घेतलेली आहेत. आपण पीठ बनवून घेऊयात. इथं डाळीच्या पिठामध्ये सगळे लाल तिखट, हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. हे घातल्यानंतर आपण तयार केलेलं जे काही कोथिंबीर, त्यानंतर जिरे, ओवा आणि लसूण याचं वाटण आहे, तर ते वाटण घालून घ्यायचं आहे. आता इथं आपण काही सोडा वगैरे वापरत नाही आहे किंवा इतर कोणतंही जास्तीचं साहित्य आपण इथं वापरणार नाही आहोत आणि हे मोजकं साहित्य आहे. म्हणजे घरामध्ये सहजरित्या हे साहित्य आपल्या उपलब्ध होतं. जास्तीचं काही सामान एकत्रित करण्याची गरज वगैरे भासत नाही. तर आपल्या प्रत्येक गृहिणीची सवय आहे की सगळं अगदी टोपणालासुद्धा लागलेलं जे काही साहित्य असतं किंवा जे काही मिश्रण असतं, तर ते आपण काढून घेतो. तर थोडं थोडं करून या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. फार एकदमच पाणी घालायचं नाही, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होतात आणि पीठ पातळ झालं तर वडी व्यवस्थित होत नाही. थोडं थोडं करूनच असं काय करायचं आहे, हे पीठ सरभरीत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं काय करायचं आहे, हात फिरवायचा म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही पिठाच्या गाठी वगैरे राहतात, गुठळ्या राहतात, तर त्या मोडून निघण्यासाठी मदत होते. आणि इथं बघू शकताय मस्त सरभरीत असं आपलं पीठ इथं बनवून तयार झालेलं आहे. आता मोठं पोळपाट किंवा मोठं ताट असेल तर ते घेतलं तरी चालेल. मी या ठिकाणी पोळपाट घेतले आणि असं उलटं पान ठेवायचं आणि या पानावरती छान व्यवस्थित असं हे पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त म्हणजे जाडसर पण लावायचं नाही आहे किंवा जास्त लावायचं नाही आहे आणि अगदीच कमी पण लावायचं नाही. याची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येईल पाहिल्यानंतर. तर अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. खूप जास्त जर पीठ लावलं तर वड्या तितक्या छान कुरकुरीत होत नाहीत. त्याच्यामुळं थोडं थोडंच पीठ लावायचं आहे आणि पीठ लावून झाल्यानंतर हे वरचे जे भाग आहेत ना, तर हे वरचे जे 2 टोक आहेत, तर ते अगोदर काय करायचे, तिथून सुरुवात करायची म्हणजे अळूचा रोल बनवण्यासाठी. तर असं केल्यानं काय होतं, तर वडी आपली तेलामध्ये घातल्यानंतर ती निसटत नाही, सुटत नाही आणि त्याच्यातून पीठ बाहेर येत नाही. तर अशा पद्धतीनं सगळ्या म्हणजे आपल्या पानांना मी असं पीठ लावून घेते आणि त्याचे रोल बनवून घेते. असं पातळसरच पीठ आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. खूप जास्तीचं पीठ लावायचं नाही आणि एकदा नक्की या पद्धतीनं या वड्या बनवून बघा. गावाकडं शक्यतो याच पद्धतीने या वड्या बनवल्या जातात. काही जणांकडं म्हणजे खोबऱ्याचं कूट वगैरे सुद्धा घातलं जातं. तर या सगळ्या वड्यां म्हणजे पानांना मी हे पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला
काय करायचं तर या वड्या छान तळून घ्यायचे. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक करून या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळं मी इथं गॅस कमी ठेवलेला आहे, की जेणेकरून वड्या अशा छान आतपर्यंत तळल्या पण जातील आणि कुरकुरीत होण्यासाठी मदत होईल. तर दोन्ही बाजूने छान अशा आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. आणि इथं बघू शकताय तुम्ही वडी टाकल्यानंतर जे काही तेलाची बुडबुडी होती, तर ते तेलाचे बुडबुडे आता थोडेसे कमी झालेले आहेत. आणि आता या वड्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने, म्हणजे सगळ्या साईडने वडी छान व्यवस्थित तळली गेली पाहिजे. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर वडी छान तळली पण गेलेली आहे आणि तेलातले जे काही बुडबुडे आहेत तर ते सुद्धा कमी झालेले आहेत. याचाच अर्थ काय तर आपली वडी चांगली तळली गेलेली आहे. आणि आता इथं तुम्ही बघू शकताय या वड्या छान कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता त्या आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीनं बाकीच्या सुद्धा वड्या मी या ठिकाणी तळून घेते. आता मगाशी जसं सांगितलं, की जर मोठी पानं असतील तर ती काय होतात, की घशामध्ये त्याचं म्हणजे ती चरचरतात. तर आणि मग म्हणून आपण त्याच्यासाठी आपण काय करतो, चिंचेचा कोळ वगैरे वापरतो. आणि त्याच्यासाठी भरपूर अशी मोठी लेंदी प्रोसेस आहे. तर तुमच्याकडे जर अशी छोटी पानं मिळत असतील तर ती शक्यतो वापरा. म्हणजे काय होतं, की पानं घशामध्ये अशी चरचरत नाहीत, म्हणजे टोचल्यासारखी होत नाहीत आणि वड्यासुद्धा खायला छान लागतात. त्याचबरोबर बनवायलासुद्धा सोप्या जातात. आणि जसं मी ना तसं माझ्या घरामध्ये माझी आजी असेल किंवा मम्मी असेल, अगदी आता माझ्या सासरीसुद्धा याच पद्धतीनं या वड्या आम्ही बनवतो. आणि तेच मी सुद्धा आता शिकलेली आहे. मी सुद्धा त्याच पद्धतीने म्हणजे याच पद्धतीने या वड्या बनवते. आणि चवसुद्धा खूप छान येते. म्हणजे अगदी कमी साहित्य जरी असलं तरी वड्या छान होतात. आणि इथं माझ्या सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकताय किती छान अगदी कमी साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत अशा या आळू वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता या वड्या तुम्ही चपातीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा अशीच जरी खाल्ली तरीसुद्धा ही वडी छान लागते. आणि तुम्हाला मी या वड्या आता कट पण करून दाखवणार आहे. सुरुवातीला जसं दाखवलं त्या पद्धतीनं, की वरून अगदी छान कुरकुरीत होतात, छान मस्त चवीलासुद्धा लागतात. आणि जेव्हा आपण कट करतो ना तर आतमध्ये सुद्धा अगदी पूर्ण वडी तळली जाते आणि अगदी मऊसूत अशी वडी आतमधून राहते. म्हणजे कोणी अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत कुणीही ही आळूवडी खाऊ शकतात. आणि प्रत्येकाला ही आळूवडी 100% आवडणार आहे याची मात्र गॅरंटी मी तुम्हाला देते. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या ह्या रेसिपी शेअर करायला विसरू नका. चलो बाय.